अधिक महिना हा अतिशय पवित्र मानला गेला आहे आणि त्यातल्या त्यात जेव्हा अधिक पौर्णिमा येते याला अनन्यसाधारण महत्व आहे. दर 3 वर्षातून अधिक पौर्णिमा येत असते आणि अधिक पौर्णिमेचं अवचित्त साधून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा कशी करावी, कालच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदेवीची कुठली पूजा करावी, कुठलं कुळाचार करावा, देवीची ओटी, त्याच्याचबरोबर पूर्णाच्या आरत्या या सगळ्या संदर्भात माहिती बघितली आहे. आज आपण बघणार आहोत अधिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा कशी करावी किंवा काही उपाय आहेत जे आपल्याला करायचे आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आता पौर्णिमा कधी सुरू होते तर उद्या म्हणजे 30 तारखेला सकाळी 11:58 पौर्णिमा सुरू होते. म्हणजेच काय 12च्या आसपास पौर्णिमा सुरू होते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 तारखेला रविवारी दुपारी 2:15 पौर्णिमा संपते. हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते. जी तिथी सूर्याने पाहिली आहे ती तिथी धरली जाते. म्हणजेच काय पौर्णिमेचा उपवास हा 31 तारखेला करायचा आहे. सत्यनारायण मात्र 30 तारखेला करायचा आहे. पण आता अधिक महिना असल्यामुळे तुम्ही अगदी 31 तारखेला सत्यनारायण केलं तरी चालेल, कारण अधिक महिन्यात आपण कधीही सत्यनारायण करू शकतो. कारण अधिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. आपण कधीही सत्यनारायण करू शकतो कारण अधिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. आता ज्यांना 30 तारखेला काही करणं शक्य झालं नाही त्यांनी 31 तारखेला दिवसभर करावं. आता काय होतं ना, आपल्याला कुळदेवीची पण पूजा करायची असते, भगवान विष्णू माता लक्ष्मीची पण एकत्रित पूजा करायची असते. तर तुम्ही अगदी ह्या ज्या काही सेवा सांगते आहे, काही उपाय सांगते आहे, तर या तुम्ही 30 तारखेला दुपारी 12 नंतर केल्या तरी चालेल, नाहीतर 31 तारखेला तुम्ही दिवसभर कधीही करू शकता. आपल्या घरात भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करावा. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आवर्जून अभिषेक करावा. ज्या पद्धतीने आपल्याला कुळदेवीच्या टाकावर आपण अभिषेक करणार आहोत, कुंकुमार्चन करणार आहोत, त्याच पद्धतीने माता लक्ष्मीची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करून 108 वेळा तुम्ही अभिषेक करू शकता. नाही तर श्री सुक्तम तुम्हाला पठण करणं शक्य असेल तर तुम्ही श्री सुक्तमचं सुद्धा पठण करू शकता. सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन घरातील आवरून सूर्याला जल अर्पण करून उमऱ्याला हळदीचं लेपन करून देवघर स्वच्छ करून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. आता काही जणांना आता मी माझ्यावरनं सांगते, मी शनिवारी कुळदेवीची सेवा करणार आहे. रवी आणि शनिवारी बऱ्यापैकी मी यांची पण सेवा करणार आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीची, कारण रविवारी गावाला जायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगते की मग आम्ही असं करणार आहे. तुमचं जर सगळं असेल चांगलं तर तुम्ही मग काही सेवा तुम्ही शनिवारी करा, काही तुम्ही रविवारी करा. आता माता लक्ष्मीची काय सेवा करायची तर भगवान आधी मी तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा सांगते. तर भगवान विष्णूंच्या मूर्तीवर असेल तर, नाही तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तुम्हाला 1 वेळा किंवा 16 वेळा गुरुसुक्तमचं पठण करायचं आहे. नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्र जप करून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. त्याच्याचबरोबर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर पण ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यावर मग तुम्ही कुंकवाने सुद्धा अभिषेक करू शकता. अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तांबड्यातून काढायची, ती स्वच्छ साफ करायची. माता लक्ष्मीला तुम्ही गजरा अर्पण करू शकता, लाल फूल अर्पण करू शकता, हळद कुंकू अक्षता धूप दीप ओवाळू शकता. हे सगळं करून झाल्यावर भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये ते विष्णू सहस्त्रनाम या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण आवर्जून करावं. भगवान विष्णूंना तुळशीचं अर्चन करावं. विष्णू याग आवर्जून करावा, कारण त्या विष्णू यागामध्ये आपण तुळशीचं अर्चन पण करतो. म्हणजेच काय भगवान विष्णूंचे विष्णू सहस्त्रनामावली भगवान श्री हरी विष्णूंचे 1000 नावं घेऊन आपण एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. ताई आम्हाला ते बोलता येणार नाही, युट्यूबला लावून द्या विष्णू सहस्त्रनामावली हे म्हणून तुम्ही 1000 बेलपान भगवान शंकरांना अर्पण 1000 तुळशीपत्र तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता. आता ताई 1000 तुळशीपत्र नाही भेटले, जेवढे असेल तेवढे तुम्ही अर्चन करू शकता. पण 1000 नामावली तुम्हाला म्हणायचं आहे, 1000 नामावलीचं तुम्हाला जप करायचा आहे. ते करून झाल्यावर विष्णू सहस्रनाम दिवसभरात तुम्ही कधी पठण करू शकता. मग तुम्ही शनिवारी दुपारनंतर संध्याकाळी सेवा केली तरी हरकत नाही, किंवा रविवारी तुम्ही दिवसभर ही सेवा करू शकता. हे करून झाल्यावर 1 दिवसीय व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करण्याची इच्छा असेल तर 30 तारखेच्या रात्री अतिशय उत्तम दिवस 1 दिवसीय व्यंकटेश स्तोत्रम तुम्ही 3
म्हणजे म्हणतो ना की तुम्हाला 3 दिवस जरी करायचे असेल तरी शनिवार रविवार सोमवार करू शकता किंवा रविवार सोमवार मंगळवार करू शकता, तुमची इच्छा. पण 1 दिवसाची करायची असेल तर तुम्ही शनिवारी रात्री तुम्हाला ही सेवेला बसायचं आहे, रात्री 12ची सेवा. ज्यांना रात्रीची सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी दिवसभर 21 वेळा तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. अधिक महिन्यातील ह्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. अर्थात अधिक असते आणि त्याच्यामध्ये जेव्हा पौर्णिमा येते तेव्हा दुग्ध शर्करा योग निर्माण होतो. म्हणून जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. तुळशीला संध्याकाळी तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे. माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करणं शक्य असेल तर हरकत नाही, किंवा कुलदेवीच्या टाकावर जर तुम्ही करणार असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर फक्त ओम श्री महालक्ष्मी नमः नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः नमो नमः या मंत्राचा मंत्र जप करून तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर पण कुंकुमार्चन करू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर. नाहीतर संध्याकाळी देवासमोर बसायचं. तुम्ही खरंच सांगते शक्य असेल तर ह्या दोन्ही दिवसामध्ये तुम्ही रविवारी करा सेवा किंवा शनिवारी करा. 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल ताई जर आम्ही 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणत आहे मग 16 वेळा म्हणायची गरज आहे का? जर तुम्हाला ही सेवा वैयक्तिक करायची असेल, आता समजा मला एका रात्रीची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करायची आहे, मग मी दिवसा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण नाही करणार, पण मला माहिती आहे की दिवसभर मला सेवा करणं शक्य होत नाही, मग मी काय करेल 16 वेळा श्री सुक्तम, 16 वेळा व्यंकटेश स्तोत्रम, 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा कुबेर मंत्र, 24 वेळा नवार्णव मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राशी म्हणायचे आहे. आता 16 वेळा श्री सुक्तम ज्यांचं पाठ आहे मी तुम्हाला सांगते 16 वेळा पठण करण्याचा प्रयत्न करा. पण अगदी ज्यांना नाहीच शक्य होत त्यांनी कमीत कमी एकदा तरी पठण करावं. मग तुम्ही 1 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा, 9 वेळा म्हणा, तुमची इच्छा. पण 16 वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळं. म्हणजे मंत्र जप सांगितलाय ते 24 वेळा पठण करा. नित्यसेवेच्या पुस्तकात हे सगळे मंत्र दिलेले आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम श्री विद्येश्वराय नमः. नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विजय आणि श्री स्वामी समर्थ 1 माळ. ह्या मंत्राची तुम्हाला करायची एकाच बैठकीत ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. देवासमोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि नंतर ही सेवा करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला खिरेचा नैवेद्य अर्पण करायला विसरू नका. जर तुम्ही मखाण्याची घेतली तर सोन्याहून पिवळं. मखाणा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुम्ही सुद्धा खीर करू शकता. आपण अक्षय तृतीयेला पोटली करत असतो ना, ती पोटली काढून तुम्ही त्याच्यावर सेवा करू शकता तुमची इच्छा असेल तर. ह्या महिन्यात किंवा ह्या दिवशी पुढेही सेवा होणार नाहीये, आधी पण सेवा झाली नाही, तर हा दिवस मात्र चुकवायचा नाही आहे. जेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. त्याच्याबरोबर महालक्ष्मी अष्टकम 3 स्तोत्रम इतके खूप प्रभावी असतात. त्याच्यामध्ये येतं श्री सुक्तम, महालक्ष्मी अष्टकम आणि कनकधारा स्तोत्रम. या 3ही स्तोत्रांचं पठण करा. श्रवण करणं खूप सोपं आहे, काम करता करत असतो. जर तुम्हाला कनकधारा स्तोत्रम पठण करायला अडचण होत असेल तर देवासमोर बसा. तुम्ही युट्यूबला लावून देऊ शकता. शांत अंतःकरणाने शांत मनाने ते तुम्ही श्रवण करू शकता. रोज ऐकल्याने बऱ्यापैकी ते पाठ होऊन जातं. ही माता लक्ष्मीची सेवा आहे. आता मासिक धर्मसूत्र पीठाण असेल तर अर्थात आपल्याला सेवा नाही करतायत, मग आपण मनातल्या मनात नामजप करू शकता. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचं करू शकता. उद्या हवन करायला विसरू नका. विष्णू याग, छोटा विष्णू याग आपल्या घरात आपण जेव्हा विष्णू यागाची गुरुजींकडनं मांडली सेवा करून घेतो ना, 5 चौरंग असतात, नवग्रहाची पूजा होते, भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या मूर्तीवर छानपैकी अभिषेक केला जातो. मग तो दह्याने केला जातो, तुपाने, म्हणजे पंचामृताने, तुपाने, साखरेने तुळशीचं अर्चन केलं जातं. एवढं सगळं तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही पुरुष सुक्तम म्हणून, जर भगवान विष्णूची मूर्ती तुमच्याकडे असेल ना तर पुरुष सुक्तमचं पठण करून तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता. संस्कृत मध्ये म्हटलं तर अतिउत्तम नाही तर प्राकृत मध्ये म्हणा. पाण्याने, दुधाने, पंचामृताने किंवा दह्याने, साखरेने, तुपाने, मधाने भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करून या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता. तुम्हाला एक सांगायचं आहे, एखादं वाक्य चुकलं, एखादं काय चुकलं तर देव शिक्षा देत नाही. त्यांची
लेकरं आहोत. देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. देवाला तुमच्याकडनं काय पाहिजे आहे? तुम्ही कशाने पंचामृत, दूध, दही, ताक काय असेल त्याने अभिषेक करता हे देवाला प्रिय नाही. देवाला तुम्ही प्रिय आहे. तुम्ही वेळात वेळ काढून संसारिक अडचणी, जबाबदाऱ्या, त्रास, संकट, दुःख सगळं विसरून आपण परमेश्वराची सेवा करतो आणि परमेश्वराची सेवा करत असताना आपलं मन शांत राहतं. खूप अडचणी असताना आपण परमेश्वराकडे काय मागू हा प्रश्न पडत असेल तर नक्की समजा की तुमच्यावर खरंच परमेश्वराची कृपा आहे. कारण जे काही दिलं आहे त्याच्यासाठी नेहमीच कृतज्ञता व्यक्त करावा. आता हा दिवस दानाचा असल्यामुळे जर तुम्ही सवाष्णी भोजन करणार असेल किंवा गरजूंना तुम्ही दान करणार असेल, अन्नदान आहे, जलदान आहे, एखाद्याला वस्त्रदान आहे, तेवढं केलं तरी चालेल, हरकत नाही. एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन तुम्ही स्नान सुद्धा करू शकता. थोडक्यात काय अधिक असते. मखाण्याची खीर शक्य नाही होत तर तुम्ही शेवयाची खिरीचा नैवेद्य दाखवला तरी चालेल किंवा रव्याची खीर असते बघा. आपण वैभवलक्ष्मीच्या व्रताच्या उद्यापनाला रव्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवत असतो. तो नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण केला किंवा फक्त मखाणे माता लक्ष्मीला अर्पण केले तरी हरकत नाही. ज्यांच्याकडे काहीही नाहीये दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केला तरी चालेल. शेवटी देवाला आपण प्रिय आहे. काय अर्पण करतो, कसं अर्पण करतो याच्यामध्ये देवाला काही रस नाही. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा माता लक्ष्मी भगवान विष्णू महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत